मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है. मित्रांनो, कभी कभी या पिक्चरमधलं अमिताभ बच्चनवरचं हे अतिशय सुंदर असं गाणं आहे. त्या गाण्यामध्ये अर्थ आहे. हे गाण्याची आठवण तुम्हाला का करून देते ह्यासाठीच की 6 तारखेला पहाटे आपल्याला एक बातमी येऊन धडकते की जे पुण्याचे माजी खासदार केंद्रीय मंत्री सुरेशजी कलमाडी यांचं निधनाची वार्ता आपल्याला 6 तारखेला पहाटेच मला मिळाली. आणि त्यावेळी सर्वात प्रथम मला आठवलं तर हे गाणं. सगळ्यात महत्त्वाचं हेही आहे की मला एका अर्थाने हा संकेतही वाटतो, कारण का महानगरपालिकेच्या बरोबर जी निवडणूक चालू आहे आता 2026ची, त्याच्याबरोबर मध्यांमध्ये ही बातमी आपल्याला कळते, ही निधनाची वार्ता. तर मागे गेल्यानंतर इतिहास आपण बघायला गेलं तर सुरेशजी कलमाडी हे एका अर्थाने पुण्याचे राजे होते. विशेष करून महानगरपालिकेची सगळी निवडणूक त्यांच्या इशाऱ्यावर चालायची. ते ठरवेल ते काँग्रेसच्या हातात होतं आणि काँग्रेसचे म्हटलं तर पुण्यासाठी सुरेश कलमाडी, म्हणजे अगदी ते पुणे फेस्टिवल असू देत. पुणे फेस्टिवलला 34 वर्ष झालेले आहेत आणि एव्हरी इव्हेंट पुण्यात चांगलं होत असतं. तर आज हे फेस्टिवल ऑफ कार्ड्स आहे आणि चांगलं कलेक्शन जमलेलं आहे. पुणे फेस्टिवल इज योर बेबी सर. फॉर 34 इयर्स. यस सर, अभी भी है सर. तुम्हारा नाम तो हिस्ट्री है सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. तर मित्रांनो, हे एक संकेत आहे असं मला का वाटतं, तर जसे सुरेश कलमाडींनी पुण्यामध्ये अगदी राज्य केलं, त्याचबरोबर एक कॉमनवेल्थच्या बाबतीतलं त्यांच्यावर एक आरोप झाला भ्रष्टाचाराचा आणि बघता बघता त्यांचं नाव राजकारणातनं पुसलं गेलं. त्यामुळेच मी म्हणतो की मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, असं काहीसं त्यांच्या बाबतीत झालं. आणि संकेत मी यासाठी म्हणतोय की बरोबर महानगरपालिका ज्याचा डायरेक्टली संबंध माजी खासदार जी सुरेश कलमाडी यांच्याशी येतो, त्या निवडणुकीच्या मध्यान्वयीच आलेलं आहे. आणि आणखीन एक कारण असं आहे की तसेच आत्ता आपल्याला पुण्याला एक उमदा, तरुण आणि सुसंस्कृत खासदार केंद्रीय मंत्री लाभलेले आहेत, मुरली अण्णा मोहोळ. तर मला कुठेतरी या दोघांमध्ये खूप साम्य वाटतं. जसे सुरेश कलमाडी यांना एक म्हणजे धडाडीचे होते, डॅशिंग होते, त्यांची ताकद होती ती, आणि त्याबरोबर त्यांना पुण्यासाठी एक विजन होतं. तसंच काहीसं मी मुरली अण्णा मोहोळ यांच्या बाबतीत म्हणू शकतो. स्वच्छ प्रतिमा त्यांची म्हणजे आहे. त्यांचं म्हणजे अजातशत्रूसुद्धा वाटतात. त्यांचा प्रत्येक पक्षाशी चांगले संबंध आहेत, सगळ्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. आणि त्यामध्ये जैन बोर्डिंगच्या बाबतीतलं त्यांच्यावर एक पहिला आरोप लागतो. इथे मला हेच म्हणायचं आहे की मित्रांनो, जसं सुरेश कलमाडी त्यांचं कारकीर्द हे एक इतिहास आहे, त्यांच्यावर झालेला आरोप हा एक इतिहासातलाच भाग आहे. तर आपण इतिहास वाचतो, बघतो, पण त्यातनं आपण खरंच शिकतो का, हा सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. की कुठलंही पद असू दे, किती मोठ्या पदावर गेला असू द्यात, अगदी राजे का असना तुम्ही, जर तुम्ही ते नीट सांभाळलं नाही तर जसं तुम्ही फास्ट वर जाता तसंच फास्ट खाली कोसळूही शकता. विशेष करून म्हणजे जे सुरेश कलमाडींच्या बाबतीत झालं, त्यांना जेल झाली आणि त्यांचं पॉलिटिकल करिअर अगदी संपुष्टात आलं. तर नुसतेच मुरली अण्णा मोहोळ असं नाही, त्यांचा अगदी डायरेक्टली म्हणजे साम्य असल्यामुळं मी त्यांचा उल्लेख केला. मी विशेष करून आत्ताचे जे काय उच्च पदाधिकारी आहेत, सत्ताधारी पक्षात असू दे, विरोधी पक्षात असू देत, तर यांना
असं कसं वाटतं की आता आपल्याला म्हणजे आपल्याकडं ताकद आली, पद आलं, मग ते गृहमंत्री असू द्यात किंवा अगदी जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये ऐकलं की निधी वाटपाची ती चावी आमच्या हातात आहे. मग कोणी मुख्यमंत्री आहे, कोणी उपमुख्यमंत्री आहे. पण हे काय दीर्घकाळ राहणार आहे का? ह्या मागच्या इतिहासामधनं आपण काही शिकणार आहोत का? शाणे होणार आहोत का? हा माझा आत्ताचा महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांसाठीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचा विचार करूनच तुम्ही पुढची वाटचाल करा. कारण का मृत्यू तर सगळ्यांना अटळ आहे. जसं सुरेश करमाडी साहेब हे 6 तारखेला गेले, तसं मृत्यू तर अटळच आहे. पण तुम्ही लोकांच्या आणि नागरिकांच्या मनात काय आठवणी ठेवून जात आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्यासाठीच मी म्हणतो की मला आठवतं ते गाणं कभी कभी या पिक्चरमधलं अमिताभ बच्चनवर चित्रित केलेलं, मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है. थांबतो इथंच. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.